तर एक स्त्री म्हणून या नात्यानं करुणा शर्मा यांचं अभिनंदन. मुंडे यांच्या कृषी घोटाळा पुराव्यासहित बाहेर काढलेला आहे. अंजली दमानिया याने धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. जय महाराष्ट्र न्यूज सोबत दमानिया यांनी खास बातचीत केली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल आपण? काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा कृषी घोटाळा बाहेर पडला, तर पुराव्यासहित घोटाळा बाहेर पडला. नेमका काय प्रकार आहे हा? कसं आहे की मी त्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढलेत. पहिला जो काढला तो वाल्मिक कराड आणि ते म्हणजे धनंजय मुंडे. तर असं सांगण्यात येत होतं की त्यांचा संबंध काय, धनंजय मुंडेंनी का राजीनामा द्यावा. तर मी ते दाखवून दिलं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे फक्त नेता आणि कार्यकर्ता हे इक्वेशन नाही आहे. तर ते सरळ सरळ एकत्र आहेत, त्यांचे आर्थिक व्यवहार एकत्र आहेत, त्यांच्या कंपन्या एकत्र आहेत. आता हे कसं सिद्ध होतं आहे की बाबा मी त्यांच्या सगळ्या कंपन्यांचे आधी डिटेल्स काढले. तर पहिली कंपनी होती व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, दुसरी कंपनी होती टर्टल लॉजिस्टिक्स, तिसरी कंपनी होती जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड. ही प्रायव्हेट लिमिटेड नाही, ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. त्याच्यात व्यंकटेश्वरामध्ये आणि जगमित्रमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे डायरेक्टर्स होते. ह्यात राजश्री मुंडे आज देखील डायरेक्टर आहेत. हे तिघही शेअर होल्डर्स होते आणि आज देखील शेअर होल्डर्स आहेत. तर व्यंकटेश्वरा ही जी कंपनी आहे मग त्याचे मी सगळे डिटेल्स खोदून काढले की बाबा त्यांनी पैसे कसे फिरवले. जगमित्रमध्ये 3.6 करोड त्यांनी फिरवले. त्यांनी त्याच्यातनं जमिनी घेतल्या त्या दोघांच्या नावावर घेतल्या. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी 88 एकर जमीन एकत्र कशी घेतली हे सगळे पुरावे काढले. आपण त्या 5 गोष्टींकडे पुन्हा येऊया. एक म्हणजे इफ्को कंपनीचं नॅनो युरिया, एक इफ्को कंपनीचं नॅनो DAP, एक PI इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे त्याचा मेटाल्डेहाईड, एक कॉटन स्टोरेज बॅग्स आणि अजून एक प्रोडक्ट. अशा 5 गोष्टी त्यांनी ज्या घेतल्या गेल्या आणि बॅटरी स्प्रेअर पंप्स, ते अशा 5 गोष्टी ज्या घेतल्या गेल्या त्याच्यातला फ्रॉड दाखवला मी. कॅमेरा पर्सन राजेश धोत्रेसह अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.